तुम्ही रेवस बोर्डने ऐकव नाही. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. गेल्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलात विराज आणि क्विंजलचा मामसोला आणि आईचा वरमाई सोला. तर आज तुम्ही बघणार आहात हल्दी आणि गोंधळ. हल्दी आणि गोंधळ म्हणजे आपली ऑफिशियल हळद आणि मांडव उद्या आहे ना आई? हो. आपण आज का घेतला? आज आमची पाहुणे येणार आहेत म्हणून. हल्दीच्या दिवशी आपल्या मांडवाच्या दिवशी गोंधळ घालतो आणि देव भेटवायला जातो, त्यात आपल्याला खूप वेळ जाते आणि म्हणून पाहुण्यांना कुठेतरी आपल्याला वेळ देता येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही एक दिवस आधी घेतलात. आपली हळद आणि मांडव उद्या आहे म्हणजे 4 तारखेला हळद आणि मांडव उद्या. मग आपण 3 तारखेलाच आज आपण काय काय घेतलंय? गोंधळ घेतला आणि हळद फिरवणे. ओके. आणि आता आपला बराच दर्शन घेऊन झालेल्या देवांकडे आपण आता सध्या बोडणीवरती आहेत आणि काल वरमाई सजली होती. आई नाव सांगा आपला? रुक्मिणी मारुती कोली. भावांनी तुम्हाला वाजत गाजत आपल्या घरी नेली, काय म्हणाल त्यांच्याबद्दल? भावांबद्दल काय बोलाल? 3 भावांबद्दल. तिन्ही भाऊ माझे चांगले आहेत. बाबाच्या नंतर त्याही पण चांगलं आमचं माहेर केलं आणि सगळं करतात हल्ली. म्हणजे कार्य का असू दे आमच्या घरी तर येऊन जाऊन. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मुलगी. दुसऱ्या भावांनी मुलगी तुम्हाला दिली, अजून काय भावाचा परिणाम, अजून काय पाहिजे तुम्हाला? बरोबर बोलू नाही? तर ठीक आहे, तुम्हाला पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आमचे बाबा असते तर अजून आनंद झाला असता. बाबा असते तर अजून आनंद झाला. आणि बाबाला पण वाटलं असतं काहीतरी माझ्या मुलाही केलंय. ओके, भरपूर काय केलंय. आणि बाबा कुठेही असतील ते आपल्याला बघत असतील, आपलं सर्व कार्य बघत असतील. आणि 2 दिवस आई सुंदर दिसते आणि अजून 2 दिवस बाकी आहेत. त्यांच्या 101 ड्रेसिंग बघायला आपल्याला खूप आवडेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझं तर ऐकत नाही, आमचं तरी ऐका ना, सबस्क्राईब करा ना. हो नक्की करा. चला धन्यवाद. आता सोल्याला सुरू करूया आपण. आता फुल धमाल करणार आहेत, नाचत गाजत आपण बोर्डने म्हणजे रेवसला जाणार आहोत आणि रेवसला आपला बँड बिन वाजेल ना. ठीक आहे. आणि सर्व करवल्यांची तुम्हाला मजा या व्लॉग मध्ये बघायला भेटणार. टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. आजी आहेत आपल्या समोर. आजी, नवऱ्या नवरीचे तुम्ही कोण? आजी. दोघी पण आजी. आजी नाव काय? राजेश्री नाव आहे. मस्त नाव आहे तुझं. आई तुझं नाव? मधुजा. मथुरा. काय सांगशील आपले आता सध्या कुठल्या देवांजवळ आपण आलोय? सध्या कुठल्या देवांजवळ आलोय आपण? कुलदैवत समोर देवारा बघताय. इथे एक विराई पण आहे. हे दोघं मित्र आहेत जे कालपासून सोबत आहेत आपल्या आणि काल त्यांची अलग ड्रेसिंग होती, आज देखील अलग ड्रेसिंग आणि उद्या हल्दीला पण ड्रेसिंग अलग असणार आहे. तर त्यांची ओळख करून देतो. नवरा नवरीचे तुम्ही कोण? भाऊ लागताय. आणि नाव काय मित्र तुझा? सत्यजित. आणि मित्र तुझा? मी पण नवरा भाऊ. नाव काय तुझा? रोनक. दोघं भाऊ आहेत नवरा नवरीचे. ठीक आहे. बघा फुल मजा करताना दिसत. कालपासून माम सोल्याला पण मजा केली आणि आज लग्नाला फुल मजा करणार आहेत ना. ओके, दोघांची टीम आहे. ठीक आहे, धन्यवाद.
लग्न होतपर्यंत सोबत ठेवायला सांगितलं भंडारा. आपल्या समोर काकी आणि ताईस आहेत, बहिणी ना, बहिणी. तर त्यांची ओळख करून देते तुम्हाला. काकी नाव सांगा. उज्जैनी नाव आहे आणि मस्त लाल थाट केलंय त्यांनी. म्हणजे तुमचं 5 जणींचा थाट आहे का अजून मंडळी वाढेल? 15 जणी आहेत टोटल. ओके, ओळख करून देतो. नाव सांगा काकी. चारू नाव आहे. आणि सोनम बहीण लागल. बहीण क्षमा, वैष्णवी, मोहिनी. आणि या सुंदर मुलीचं नाव काय? पिहू. आणि हिचं नाव काय? कस्तुरी नाव आहे. आणि याचा हँडसम बॉय नित्यम नाव आहे त्याचा बघा. आणि आज मस्त दिसतंय तुम्ही. चला थँक्यू, बाय बाय. मजा करणार आहे ना. आणि मग आज हा थाट केला तुम्ही, काल अलग थाट होता आणि उद्या आणि लग्नाला. अरे तुम्ही रेवस बोर्डने ऐकव नाही, ऐकणार नाही. पण मस्त सोला एकदम भारी असतात आपल्याकडे, मजा येते आणि सर्वांना मजा येते बघायला. ठीक आहे, धन्यवाद. हे बघा आपल्याला कोण भेटलेत? सुंदरम भाऊ भेटलेत. आणि तुम्हाला ओळख करून देतो, आपली क्विंजल आहे, तिचे हजबंड. कॉंग्रॅच्युलेशन्स. आपली भेट आता होईल, लग्नात होईलच भेट आपली. ठीक आहे, काय म्हणताय, कसं वाटतंय? मस्त. म्हणजे स्वतःच असल्यावर काय थोडं वेगळं. आता तुम्ही भावाच्यात तर बघितलं असेल, आपण एकदम फुल मजा. पण स्वतःच असतं तेव्हा थोडं असं हे थोडं नर्वस पण फील होतं म्हणजे. आणि खुशी पण असते. ठीक आहे. तुमचं लव्ह मॅरेज असेल? हो, लव्ह मॅरेज. इतक्या वर्षाचा प्रेम होता तुमचा आणि तुमच्या मी स्टोऱ्या वगैरे बघते, फुल एन्जॉय करते तुम्ही. फायनली कसं वाटतं तुम्हाला आता? फायनली आता एकदाच मस्त, म्हणजे एकदाच हेच होणार आहे. लव्ह मॅरेज ते होतं ते सक्सेस होणार आहे आणि एकदम अरेंज मॅरेज सारखं आमचं लग्न ही लावून देत. म्हणजे फायनली तुमची लव्ह स्टोरी सक्सेसफुल झालेली आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे, असेच कायम हसत राहा, आनंदी राहा आणि आमच्या क्विंजलची काळजी घे. ऑल द बेस्ट. भावाच्या चॅनलला लाईक करा. नक्कीच. मित्रांनो 2 वाजत आलेत आणि रेवसच्या सर्व गावदेवता कुलदेवतांजवळ पाया पडून आपण आता आलोय बोडणीवरती. आणि पहिलाच येतोय तो आपला साईबाबा मंदिर. आणि इथं सगळं मित्र परिवार आहे, फुल थाटामध्ये आलेला आहे सर्वजण. बघा मित्र परिवार आलाय. नमस्कार. फुल मजा करणार आहात. आता पोडणीवरती जेवढे आपले देवत आहेत त्यांच्या दर्शन घेऊ आणि नंतर रेवसवर जाऊन हळद निघणार आहे. ठीक आहे, तोच सोला सर्व तुम्हाला मी दाखवेन. ठीक आहे. विराजचे सर्व मित्र परिवार आपल्या समोर आहेत, एकदम मस्त हळद काढण्यासाठी आलेले आहेत साईबाबा मंदिरामध्ये. आता सर्वांची ओळख करून देतोय. या मित्रापासून चालू करूया. दादा नाव सांगा. आपला नाव श्रेयस पवार. श्रेयस पवार. कुठून दादा? काल आपण गाडीत भेटलेलो ना. कुठून? सर मगरपट्टा. हडपसर वरून आल्यास? पुण्यावरून. माझं नाव स्वप्नील पाटील, टेंभुर्णी नाव. हा. वैभव पाटील टेंभुर्णी. आशिष नागपूर वरून. आशिष नागपूर. अजिरात वाडकर मगरपट्टा सिटी. महेश मुळे मगरपट्टा.
तुषार वाडकर मगरपट्टा सिटी, साहिल काळे मगरपट्टा, हा सूरज घुले हडपसर महादेववाडी. आणि मला विचारायला आवडेल तुम्हाला फ्रेंडशिप कशी झाली तुमची, म्हणजे काय कुठे होतो सोबत स्कूलला कुठे NSB हॉस्टेलला, हॉस्टेलला कुठे ते आपलं फुलगाव वाघोली. फुलगावला. तेव्हाची फ्रेंडशिप म्हणजे साधारण किती वर्षाची फ्रेंडशिप? 17 वर्ष. 17 वर्ष तुम्ही सोबत आहात आणि अजून मित्र तुम्ही घट्ट अशी जवळ ठेवलीत, एकत्र ठेवलीत. आणि तुमचा लग्न कार्य म्हणजे झालेलं आहे काय? हा तू मित्रांवर माझा भरोसा नाही, तो सांगल तेव्हाच मी विश्वास ठेवेल. 2 वर्षाचा मुलगा आहे. 2 वर्षाचा मुलगा आहे. खोटं नाही बोलत. लवकर झालं ना. हा. आहे यांचे सगळ्यांचे नंबर आहेत. आहेत फिक्स आहेत ना सर्वांचे? ओके, तुम्हाला पण शुभेच्छा. अशाच कायम एकत्र राहा सर्वजण. ठीक आहे, थँक्यू वेळ दिल्याबद्दल. आपण 3-4 दिवस इकडे असल्यामुळे हळूहळू करून आपण सर्व ग्रुपला, फ्रेंड्सला, करवल्यांना, मामी लोकांना, काकी लोकांना हळूहळू करून भेटू. एका व्हिडिओमध्ये सर्वांची ओळख करून देणार नाही. 3-4 दिवसात हळूहळू करून सर्वांची भेट करून देईन. ठीक आहे.
तर चला मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली. कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगत जा. तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद काय माझ्यासोबत असाच ठेवा बघा. लवकर येण्याचा प्रयत्न करत असतो, कारण का तर नेमकीच भेटतच आपल्याला पण, म्हणजे जे सेवा करतायत बोटीची त्यांना पण कॉल करतो आणि त्या सांगण्याप्रमाणे पटकन येत असतो. ठीक आहे, तर चला हे बघा, तर आपली लागलेली आहे लास्टची गाडी उतरवली काय आपण निघायला तयार आणि आपली बाईक रिवर्स जेट्टीवरतीच ठेवत असतो. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून, काळजी घ्या.